प्रशांत कोरटकरला जामीन नाकारण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज हा फेटाळून लावलाय। प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहातला त्याचा मुक्काम आता यामुळे आणखी वाढलेला आहे। सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी महत्त्वपूर्ण आज युक्तिवाद केलेला होता। प्रशांत कोरटकर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती। यामध्ये अनेक मुद्दे हे दोन्ही बाजूच्या वकिलांकडून मांडण्यात आलेले होते, परंतु आता जी महत्त्वाची अपडेट हाती आली त्यानुसार प्रशांत कोरटकरचा जामीन हा नाकारण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने हा प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। प्रशांत कोरटकरचा त्यामुळे कळंबा कारागृहातला मुक्काम आणखी वाढलेला आहे। यासोबतच सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला होता त्यानंतर कोर्टाने आपला हा निर्णय दिलेला आहे। प्रशांत कोरटकर यानंतर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घेत विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, प्रशांत कोरटकरला जामीन नाकारल्याचं समजतंय, पण तू जामीन नाकारताना काय नेमकं कारण सांगण्यात आलंय? दीपक, अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातील प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम हा आणखी वाढलेला आहे, कारण कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जो जामीन अर्ज होता तो फेटाळलेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील मुक्काम आहे तो आणखी वाढलेला आहे। जर प्रशांत कोरटकरला आता या निर्णयाच्या विरोधात दाद मागायची असेल तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडे, वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागावी लागेल। मात्र ज्या पद्धतीनं सरकारी वकिलांनी असेल, ज्या पद्धतीनं असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला, या युक्तिवादामध्ये त्यांनी आणखी नवीन मुद्दे आहेत ते या ठिकाणी मांडण्यात आले। कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकरनं 5 जणांची नावं घेतली की या 5 जणांना भेटले मला, त्यांनी मदत केली, मात्र त्यापैकी फक्त केवळ एकच जो या ठिकाणी नागरिक आहे तो व्यक्ती या ठिकाणी तपासासाठी आला होता, इतर व्यक्ती आले नाहीत। आणि ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला आहे, हे प्रत्येक शब्दाने शब्द या ठिकाणी सरकारी वकिलांनी सांगितलं की तो जो बोलत असताना तुमचे शिवाजी महाराज अशा पद्धतीनं म्हणत होता। त्याचबरोबर जर याला जामीन मंजूर केला तर तो बाहेर पळून जाऊ शकतो, कारण 1 महिना त्यांनी आधीच कोल्हापूर पोलिसांना या ठिकाणी तंगवलेला आहे। त्यामुळे जर तो बाहेर जामीन मंजूर झाला तर तो बाहेर पळून जाऊ शकतो। आणखी या 5 जणांच्या वरती तो परिणाम आहे तो करू शकतो, त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्ती देखील या ठिकाणी करू शकतो। अशा पद्धतीची युक्तिवाद आहे तो कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी मांडल्यानंतर आता कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यामध्ये जामीन अर्ज आहे तो पूर्णपणे प्रशांत कोरटकरचा फेटाळलेला आहे। यासोबतच प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत त्यांच्याकडून काय नेमका युक्तिवाद करण्यात आला होता, त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आजच्या सुनावणीत? प्रशांत कोरटकरच्या वकिलांचा जो युक्तिवाद आपण बघितला तर तो 3 वेळा युक्तिवाद हा सेम युक्तिवाद राहिलेला आहे। त्यांनी एकच मुद्दा वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की जो ऑडिओ व्हिडिओ पोस्ट केलेली आहे ती पोस्ट आहे ती या ठिकाणी इंद्रजित सावंत यांनी पोस्ट केलेली आहे। त्यामुळे बदनामी करण्याचा हेतू नेमका कुणाचा होता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीनं युक्तिवाद आहे तो कोरटकरच्या वकिलांनी केला आहे। त्याचबरोबर असं म्हटलेलं आहे की 5 दिवसाची न्यायालयीन कोठडी झालेली आहे। त्याचबरोबर इथं या प्रकरणामध्ये तपास करण्यासारखं आता कुठलंही काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळं जो 5 दिवसाची पोलीस कोठडी असेल, 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी असेल, हे आता पुरेसं झालेलं आहे। जामीन आहे तो मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केला होता, मात्र तो पूर्णपणे फेटाळून लावला। दीपक, विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।